नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 2 इतिहासाची साधने भाग 2 या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत की अगदी आत्तापर्यंत आपण इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक साधने भौतिक साधनामध्ये विविध अशा प्रकारची भौतिक साधनांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर लिखित साधनं की अगदी लिखित साधनामध्ये सुद्धा अश्मयुगातील काळापासून आजपर्यंत विविध अशा प्रकारच्या लिखित साधनांचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे। पहा, आज आपण या ठिकाणी इतिहासाचं जे काही तिसरं साधन आहे मौखिक साधन, हे अगदी अशा मौखिक साधनांचा विचार आज आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याचप्रमाणे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने यांचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। त्याचप्रमाणे इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची जी काळजी आहे ती काळजी नेमकी काय घ्यायची तेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर प्रथमतः आपण जी मौखिक साधनं आहेत की अशा या मौखिक साधनांचा विचार आज आपण या ठिकाणी करणार आहोत की अगदी मौखिक साधनामध्ये अगदी जे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेले असतं अशा प्रकारच्या साहित्याला आपण मौखिक साधनं असं म्हणतो। आणि मग की अशा या मौखिक साहित्य हे कालांतराने लिखित स्वरूपामध्येही येत असतं। आणि मग अगदी अशा या साहित्यामध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखं जे साहित्य आहे की हे साहित्य लिहून ठेवलेलं नसतं, म्हणजेच त्याचा जो कर्ता असतो तो कर्ता अज्ञात अशा स्वरूपामध्ये असतो। आणि मग हे जे साहित्य असतं हे पिढ्यानपिढ्या जतन झालेलं अशा प्रकारचं साहित्य असतं। आणि त्यामुळं की अगदी ओव्या, लोकगीतं, लोककला यासारखे लोकसाहित्याचे जे प्रकार आहेत तर हे प्रकार यांचा यामध्ये समावेश होत असताना आपल्याला आढळून येतो। आणि मग अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधनं असं आपण म्हणत असतो। पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर स्फूर्तिगीतंही असतात, पोवाडे असतात की अगदी यामध्ये आपल्याला आज या ठिकाणी पहा की हे तुम्हाला माहीत आहे का की ओव्या असंख्य वेळा आपल्या आई आजीकडून आपण ऐकलेले असतात। त्याचप्रमाणे विविध अशा प्रकारची लोकगीतंही आपण ऐकलेली असतात। तर या ठिकाणी आपल्याला एक ओवी या ठिकाणी दिलेली आहे। पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारी येला पुंडलिका आला न्याया। म्हणजे अशा प्रकारच्या ह्या ज्या काही ओव्या आहेत या ओव्या आपली आई असेल, आजी असेल की अगदी यांनी जात्यावरती अशा विविध अशा प्रकारच्या ज्या ओव्या असतात की या ओव्या आपण अनेक वेळा ऐकलेल्या असतात। पहा, यानंतर लोकगीतं महानगरी उज्जैनी लय पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वजा, असा उजनीचा इक्राम राजा। पहा, म्हणजे अतिशय सुरेख अशा प्रकारचं जे लोकगीत आहे हे लोकगीत या ठिकाणी दिलेलं आहे की अगदी उजनी म्हणजे उज्जयिनी हा शब्द त्या ठिकाणी अभिप्रेत आहे। त्याचप्रमाणे इक्राम म्हणजे विक्रमादित्य, म्हणजे अशा प्रकारचं हे जे लोकगीत आहे की अशा या लोकगीतामधून सुद्धा विविध अशा प्रकारचे जे काही संदेश आहे ते संदेश देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। पहा, आणि म्हणून अशा प्रकारचे हे जे काही लोकगीत आहे हे लोकगीतंसुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं मौखिक साधन हे या ठिकाणी मानलेलं आहे। पहा, यानंतर पहा की हे तुम्हाला माहीत आहे का म्हटलं आहे की या ठिकाणी आपल्याला पान क्रमांक 8वरती प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधनं ही आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत। आणि मग अशा या प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाच्या साधनामध्ये भौतिक साधनं, लिखित साधनं, त्याचप्रमाणे मौखिक असे तीनही साधनं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मग यामध्ये प्रथमतः भौतिक साधने की अगदी भौतिक साधनामध्ये वस्तू आणि वास्तू अशा दोन प्रकार
भौतिक साधनामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. आणि मग वस्तूमध्ये जर आपण पाहिलं तर गुहाचित्र आहेत, मातीची विविध अशा प्रकारची भांडी आहेत, मातीचे शिल्प आहे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या विविध वस्तू, नाणी, शस्त्रे, म्हणजे असे भौतिक साधनामध्ये वस्तू स्वरूपामध्ये आपल्याला ही साधनं आढळून येतात पहा. त्याचमध्ये वास्तू हे जे भौतिक साधन आहे, तर अशा या वास्तू भौतिक साधनामध्ये प्रामुख्याने आपल्याला विविध प्रकारच्या गुहा, विविध घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, विविध अशा प्रकारचे स्तंभ, म्हणजे अशा या साधनामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या काळचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला समजण्यास मदत होत असते पहा. यानंतर पहा की जी लिखित साधनं आहे, तर अशा या लिखित साधनामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने हडप्पा लिपीमध्ये असणारे विविध अशा प्रकारचे लेख आपल्याला त्यामध्ये आढळतात. वैदिक विविध अशा प्रकारचं साहित्य हेही लिखित साहित्यामध्ये येतं. त्याचप्रमाणे मेसोपोटेमियातील इस्टिका लेख हेही लेख आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. महाभारत असेल, रामायण असेल, यांच्या हस्तलिखित अशा प्रकारच्या पोथ्या आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर जैन, बौद्ध हे जे काही साहित्य आहे हे साहित्यसुद्धा लिखित स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतं. त्याचप्रमाणे ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे विविध अशा प्रकारचे लेखन, त्याचप्रमाणे चिनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख, म्हणजे अशा या विविध अशा स्वरूपामध्ये हे जे साहित्य आहे हे साहित्य लिखित स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतं पहा. म्हणजेच एकंदरीत अशा या लिखित साधनामुळे जर आपण पाहिलं तर त्या काळचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला त्या काळचा विविध अशा प्रकारच्या लेखनामधून आपल्याला आढळून येतो पहा. यानंतर आपल्याला मौखिक साधनं, की अगदी मौखिक साधनामध्ये आपण पाहिलेलं आहे की मुखोद्गत, की अगदी अशा प्रकारचं हे जे काही साहित्य आहे पिढ्यानपिढ्या हे जतन करून ठेवलेलं असतं, मुखोद्गत असतं आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते मौखिक परंपरेने जतन केलेलं अशा प्रकारचं साहित्य असतं. की अगदी अशा मौखिक साधनामध्ये प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक असेल, बौद्ध, त्याचप्रमाणे जैन साहित्य आता हे लिखित स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे पहा. की अगदी त्यांचं जे रूपांतर आहे ते रूपांतर कालांतराने लिखित स्वरूपामध्ये झाले असलं तरीसुद्धा त्यांच्या पठणाची परंपरा जर आपण पाहिली अजूनही या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसेल. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचाच समावेश हा प्रामुख्याने मौखिक साधनामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळत असतो पहा. आणि मग अशा या साधनामध्ये मौखिक साधनामध्ये जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये सुद्धा अनेक स्फूर्तिगीतांची जी रचना आहे ती रचना केली गेलेली आहेत. त्यापैकी अनेक जे गीतं आहेत ते गीतं आज रोजी लिखित स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतात पहा. पण अनेक अप्रकाशित अशा प्रकारची स्फूर्तिगीतं स्वातंत्र्य सैनिकांना आजही मुखोद्गत आहेत. की अगदी अशा या स्फूर्तिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील त्यामागची प्रेरणा, म्हणजे अशा या विविध प्रकारच्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. त्याचप्रमाणे मौखिक साधनामध्ये पोवाडे जर आपण पाहिलं तर पोवाड्यामधून ऐतिहासिक अशा प्रकारच्या घटनेची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. ज्या व्यक्तीवरती पोवाडा रचलेला आहे त्या व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. की अगदी ब्रिटिश कालावधीमध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा असेल, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम असतील, यावरती सुद्धा आधारित अशा प्रकारचे जे पोवाडे आहे ते पोवाडे रचले गेलेले आहेत पहा. म्हणजे पोवाड्यांमुळे एक लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य पोवाडे हे करत असतात. एक चैतन्य निर्माण करण्याचं कार्य हे पोवाडे करत असतात पहा. आणि त्यामुळं पोवाड्यांच्या माध्यमामधून सुद्धा जर आपण पाहिलं तर अगदी अशा प्रकारची जी जागृती आहे ती जागृती करण्याचं काम या ठिकाणी पोवाड्यांच्या आधारे केलं जातं पहा.
की अगदी पोवाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, तानाजी मालुसरे असतील किंवा अनेक थोर ज्या व्यक्ती आहेत की या व्यक्तींचं कार्य मौखिक अशा प्रकारच्या पोवाड्या या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यामुळं आपल्याला त्या काळाचा इतिहास हा समजला जातो. पहा, यानंतर पहा की प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने ही जर आपण पाहिले तर अगदी अश्मयुगीन काळ ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे की हा कालखंड भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड हा मानला जातो. पहा, आणि मग अशा या काळातील माहिती पुरातत्वीय उत्खननामध्ये सापडलेले जे अवशेष असतात की अशा या अवशेषावरून आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. पहा, मग यामध्ये इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाच्या विषयीची जी माहिती आहे ती माहिती जर आपण पाहिली तर विविध अशा प्रकारच्या वेद वाङ्मयामधून आपल्याला प्रामुख्याने मिळत असते. पहा, मग अशा या वेद वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर मग ब्राह्मण ग्रंथ असतील, उपनिषदे असतील, रामायण असेल, महाभारत असेल, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या ग्रंथामधून सुद्धा आपल्याला ही माहिती मिळत असते. पहा, जैन किंवा बौद्ध की अगदी हे जे वाङ्मय आहे की अशा या प्राचीन वाङ्मय ग्रंथामधून सुद्धा आपल्याला प्राचीन भारताचा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला त्यामध्ये प्रामुख्याने सापडत असतो. पहा, त्याचप्रमाणे नाटकं, काव्य, प्रवास वर्णनं, स्तंभालेख, शिलालेख यावरून सुद्धा आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे उत्खननामध्ये सापडलेल्या विविध अशा प्रकारच्या वस्तू असतील, वास्तू असतील, नाणी असतील की हे जे भौतिक साधनं आहे की अशा या भौतिक साधनांच्या मार्फतसुद्धा आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं अगदी प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या गोष्टींचाही उपयोग, साधनांचाही उपयोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पहा, यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी जे इतिहास लेखन आहे की अशा या इतिहास लेखनाबाबत आपल्याला जी काही काळजी आहे ही काळजी घ्यायची आहे. मग ती काळजी नेमकी काय घ्यायची आहे की अगदी आपल्याला माहीत आहे की इतिहासाच्या साधनांचा जो वापर आहे तो वापर करताना प्रामुख्याने काळजी घ्यावी लागते. पहा, की अगदी एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे आणि म्हणून तो विश्वासार्हच असेल असं नाही. मग तो मजकूर कोणी लिहिला आहे, मग तो मजकूर का लिहिला आहे, तो मजकूर केव्हा लिहिला असावा, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींची छाननी आपल्याला करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनामध्ये अशा चिकित्सेला खूप महत्त्व असतं आणि त्यामुळं जो इतिहास आहे हा इतिहास लेखनामध्ये अशा विविध अशा प्रकारची जी काही काळजी आहे ही काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं. पहा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाची साधनं या प्रकरणाचा दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर हे प्रकरण आता संपलेलं आहे की अगदी यावर आधारित अशा प्रकारचा जो स्वाध्याय आहे की हा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढावा असं मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.